हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर दिवसाची सुरुवात मस्त अशी झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30। आता मी स्वयंपाकाची तयारी करते। तर तुम्ही असेच व्हिडिओला कनेक्ट राहा। व्हिडिओवरती म्हणजे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। तर चला आज मी काय काय बनवते हे तुम्हाला दाखवते। आज डेली रुटीन पण दाखवते। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। चला काय बनवते ते बघूया। तर फ्रीजमध्ये जो काही भाजीपाला होता तो मी स्वच्छ करून घेतला आणि आज जरा येताना भाजीपाला आणलेला आणि मम्मी गावी गेली असल्यामुळे पप्पांनी त्यांच्या इकडचा भाजीपाला पण माझ्याकडे आणला होता। तर मम्मीच्या इथे जे काही आणतात मिरच्या वगैरे तर सर्व काही माझे पप्पा भाजी वगैरे सर्व काही नीट करायला मदत करतात। तर त्यांनी या सर्व मिरच्या नीट केल्या होत्या, त्या पण घेऊन आले होते। मग मस्त मी काय केलं, माझ्याकडे ज्या मिरच्या होत्या त्या थोड्या असल्यामुळे मी ह्या मोठ्या डब्यामध्ये नाही ठेवल्या, त्या पिशवीमध्ये ठेवल्या होत्या। आता हो प्लास्टिक वापरणं खरंच टाळायला पाहिजे, पण काय काय वेळेस वापरलं जातं, काय करणार, आधीपासूनची सवय लागलेली असते, काय काय करणार। तर जास्त मिरच्या नव्हत्या म्हणून माझ्या स्वतःच्या ज्या मिरच्या होत्या त्या मी पिशवीत ठेवल्या होत्या आणि पप्पांनी ज्या मिरच्या आणल्या त्या मी या जो माझ्याकडे आईस्क्रीमचा बॉक्स आहे ना त्यामध्ये मी स्टोअर करते अशा मिरच्या। आणि शेवग्याची शेंग पण पप्पांनीच आणली आहे आणि ह्या सुक्याच्या 2 भाज्या होत्या त्या मी आज आणलेल्या आहेत मंडईतून। त्यातली एक भाजी आहे ना जी मी आज करणार आहे, एक पेंडी जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवली आहे। तर अशा प्रकारे मी भाज्या स्टोअर करते। आता मम्मी गावी गेले असल्यामुळे पप्पा माझ्याकडे आले होते वरती, म्हणजेच माझ्या घरी। तर आज 15 ऑगस्ट आहे आणि आज सुट्टी पण आहे, मग ते लवकरच घरी आले होते संध्याकाळी। मग ते म्हटले की मी तुला चुक्याची भाजी जी आहे ती नीट करून देतो। मग त्यांना चुक्याची भाजी नीट करायला दिली आणि इथे मी पप्पांनी आणलेले जे स्वीट कॉर्न मक्याची कणसं आहेत, गोडवाले मक्याची कणसं, ती शिजत घालत होते। इथे कढईमध्ये पाणी ठेवून घेतलं, त्यानंतर यामध्ये मी मोठं मीठ वापरते। बघा अशा प्रकारे मोठं मीठ येतं, तुम्ही किराणा मालामध्ये सहज उपलब्ध होतं, विचारलं तर मोठं मीठ, खडं मीठ म्हणायचं तर देतात, ते मीठ मी वापरते या भाजी म्हणजे कणीस वगैरे शिजत घालण्यासाठी। आता इकडचा गॅस पेटवून घेतला कारण की आपलं जे मक्याचे कणसं आहेत ते या गॅसवरती शिजतील आणि इकडे मी आपलं भाकरीसाठी तवा ठेवून गेले यासाठी। आता इथे मस्त झाकण ठेवून देते आणि मस्त शिजू घालते, तोपर्यंत भाकरी होईपर्यंत आपले हे कणसं शिजून जातील। आता भाकरी करायची तयारी करून घेते मी तवा ठेवून। आता तवा ठेवून घेतलाय, हाय फ्लेम करते आणि भाकरीचं पीठ मळायला घेते। तर तवा तर ठेवून घेतला, हाय फ्लेम केली, भाकरी करायला जास्त टाइम नाही लागत। मग भाकरी करून घेतल्या। आता दररोज तर मी 2 भाकर करते, माझ्यासाठी एक आणि मिस्टरांसाठी एक, पण आज मी 3 आपल्या रेग्युलर भाकरी करणार होते आणि चौथी थोडीशी लहान करणार होते। तर इथे मी पहिली भाकर टाकून घेतली, आपला गॅस पण तापला होता आणि म्हणजे तवा पण तापला होता। मग भाकरी टाकून घेतली, आता भाकर उलटून घेते। आता भाकर चांगली होण्यासाठी काय करायचं मी सांगते, म्हणजेच फुगण्यासाठी पीठ जेव्हा आपण मळतो ना तेव्हा पीठ मळताना चांगलं कस लावून मळायचं। आपण पटकन पाणी जास्त टाकून पीठ कधीच मळायचं नाही, पाणी घ्यायचं, पाणी टाकून जेव्हा घट्ट गोळा होतो तेव्हा त्याला थोडं थोडं पाण्याचा हात लावून त्याला मस्त असं म्हणतात ना अलगद असं मळायचं असतं, चांगलं कस लावून आणि गोळा एकदम हलका होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आणि भाकर करायची बघा अशा प्रकारे। आणि तुम्हाला जर येत नसेल तर पहिले खूप वेळा असं मळायचं, नवीन सुरुवात असेल तर, जे कोणी नवीन नवीन शिकतात ना त्यांच्यासाठी मी सांगते बरं का। आता लेडीज लोकांना तर माहितीच असेल, कारण माझं पण पहिले असंच व्हायचं, माझी भाकर फुगत नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला सांगते कस लावून भाकरीचं पीठ मळायचं। कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रत्येक वेळी सराव म्हणून जेव्हा करतो ना, त्याचा सराव करतो तेव्हा ती एक दिवस नक्कीच जमते आपल्याला, म्हणजे परफेक्ट करायला, कारण सरावानेच माणूस परफेक्ट होत असतो। आता मी अशा प्रकारे भाकरी थापते, तुमची थापण्याची पद्धत कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही थापायची। आता भाकरी तुम्ही जर ओट्यावरती करत असाल, जर कमी भाकरी असतील तर काय करायचं, ओट्यावरती भाकर नाही करायची, परातीमध्ये करायच्या। आणि जर जास्त असतील तर ओटा स्वच्छ करायचा, जर तुमचा ओटा म्हणजेच किचन ओटा आधीपासून स्वच्छ आणि छान असेल क्लीन म्हणजे, तर ओट्यावरती करायच्या। कमी भाकरी असतील तर परातीमध्ये करून घ्यायच्या। काय कायना सवय असते ओट्यावरती करायची, मला पण होती, पण आता मी ती सवय मोडलेली आहे, मी परातीमध्येच भाकर करते। आता भाकर बघा अशा प्रकारे फुगली पाहिजे टम्म अशी। इथे मी भाकर पलटी करून घेतलेली आहे आणि हा तवा इतका काळा का आहे
तर याचं कारण मी तुम्हाला सांगते की माझी मम्मी बोलली की जास्त तव्याला घासायचं नाही, फक्त पाठीमागून तव्याला जास्त घासायचं आणि इथे वरती जे आहे तिथे काळा तवा झाल्यावरती मस्त चपात्या वगैरे छान होतात। भाकरीसाठी तर काय कसाही तवा असेल तरी चालतो, पण चपात्या छान होतात जेव्हा एकदम पांढरा शुभ्र तवा नवीन असतो तेव्हा चपात्या फुगत नाहीत। फुगत नाही म्हणण्यापेक्षा कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आपण नवीन ॲल्युमिनियमचा तवा आणतो ना तेव्हा तुम्ही एकदा असं निरीक्षण नक्की करा बघा। तुम्ही पहिली चपाती जेव्हा टाकता, तेल टाकता तव्यावरती आणि पहिली चपाती टाकता तेव्हा ती चपाती चिटकून बसते खाली, पहिली चपाती कधीच नीट होत नाही। त्यामुळे ही टीप तुम्हाला नक्की उपयोगी पडेल। आणि तुम्हाला हे माहिती होतं का आधी तव्या बाबतीतचं हे रहस्य, मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपले असेच नवनवीन डेली व्लॉग्स येणार आहेत, म्हणजे डेली रूटीन। तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितलाच असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता मी पटपट भाकऱ्या बनवून घेते, त्यानंतर मला बनवायची चुक्याची भाजी। आपल्या भाकरी तर करून झाल्यात, पण तुम्हाला आता मी इथे एक स्पेशल ट्रिक सांगते बघा। तुम्हाला जर गॅसची बचत करायची असेल, आता कोणाला पण असंच वाटतं, कोणती पण गृहिणी असू दे, कोणाला असं वाटत नाही की आपला गॅस वाया जावा किंवा गॅसची बचत न व्हावी असं कोणालाच वाटत नाही। त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगते। भाकरी वगैरे बनवून झाल्यात तर तुम्हाला जर आपल्या वाटण्यासाठी शेंगदाणे लागणार असतील किंवा लगेच भाजी करायची, आता त्यासाठी शेंगदाणे लागणार तर तुम्ही वेगळी कढई ठेवून ती तापवून त्यामध्ये शेंगदाणे टाकून भाजायचे नाहीत डायरेक्टली। आपल्या भाकरी झाल्या की त्याच तव्यामध्ये शेंगदाणे वगैरे भाजायचे असतील तर लगेच टाकायचे, भाजून घ्यायचे। तुम्हाला जर वाटण्यासाठी खोबरं किंवा धने असं काही भाजायचं असेल सामग्री, तरी पण तुम्ही लगेच ह्या गरम गरम तव्यावरती टाकू शकता आणि तुमची वेळ पण वाचेल। म्हणजे जो कढई ठेवून तुम्ही तापेपर्यंत थांबणार मग टाकणार, त्यापेक्षा कढईमध्ये टाकण्यापेक्षा आपलं तव्यावरती भाकरी झाल्यावरती मस्त तवा गरम असतो त्यामध्येच टाकायचं। तर आता आपलं शेंगदाणे पण भाजून झालेत। आता इथे मी मस्त पप्पांनी नीट केलेली चुक्याची भाजी घेतलेली आहे, तिला स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर इथे आता मी कुकर ठेवला आहे, कारण आज पटकन भाजी शिजावी यासाठी मी कुकरमध्ये भाजी शिजवते। तर चुक्याची भाजी कोणाकोणाला आवडते हे देखील कमेंट करून सांगा। आंबट लागते थोडीशी पण खूप टेस्टी लागते। त्यामध्ये आपली जी चण्याची डाळ असते ना ती टाकायची, खूप टेस्टी लागते। मस्त पातळ रबरबीत भाजी बनवायची। आता मी ते कुकर तर ठेवून घेतला, त्यामध्ये पाणी टाकलंय। इथे मी चुक्याची भाजी धुवून स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतली आणि बारीक कट केली आहे, म्हणजे जास्त पण बारीक नाही पण मीडियम साईजमध्ये कट करून कुकरमध्ये टाकली आहे बघा। फक्त माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालंय असं मला वाटतंय, बघू आता। तर मस्त मी आता इथे भाजी कट केली सुरीने, जेवढी आपल्याला जितपत होते कट म्हणजे बारीक वगैरे तेवढी कट करून घेतली। त्यानंतर आता यामध्ये मी टाकणार आहे चण्याची डाळ। तर तुम्हाला टाकायची असेल तर टाका, ऑप्शनल आहे, पण चण्याची डाळ जर तुम्ही नाही वापरली तर त्या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ वापरू शकता किंवा तुरीची डाळ वापरू शकता। पण मी तर सांगेल की तुम्ही चण्याची डाळ नक्की वापरून बघा, भाजीला छान असा घट्टसरपणा येतो, टेक्स्चर थोडंसं वेगळं येतं भाजीला। जसं चुक्याची तुम्ही भाजी फक्त केली तर ती पाणी एकीकडे भाजी एकीकडे असं होते। त्यामुळे काय करायचं, थोडीशी मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ तुम्ही वापरू शकता। बघा इथे मी एक अर्धी वाटी चण्याची डाळ वापरलेली आहे। आपल्या बाजारामध्ये म्हणजेच किराणा मालाच्या लिस्टमध्ये आपण जेव्हा पुरणपोळीसाठी वगैरे महिन्यातील एखादा वार येतोच ज्यामध्ये सण वगैरे असतात त्यासाठी चण्याची डाळ भरतो, त्यातलीच मी थोडीशी टाकलेली आहे। आता इथे मी कुकरचं झाकण लावणार आणि कुकरला मस्त 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार। 2 शिट्ट्या ज्या आहेत त्या हाय फ्लेमवरती आणि 3 ते 4 शिट्ट्या ज्या आहेत त्या लो फ्लेमवरती काढायच्या। इथे माझ्याकडून थोडं पाणी जास्त झालेलं आहे, तरी बघू आता काय होईल ते होईल। आता तर कुकर मी लावून घेतला आहे। तर चला आपलं आता मस्त भाजी शिजून रेडी झालेली आहे। मी आफ्टरवाला व्लॉग तुम्हाला दाखवते, म्हणजेच आफ्टर जेव्हा शिजून तयार झाली भाजी। बघा इथे कुकरमध्ये दिसते, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पाणी जास्त झालं होतं, असो मी नेक्स्ट टाइम जरा ना लक्षात ठेवेल, थोडंसं पाणी कमी वापरायचं। पण मला ना अंदाज नाही येत, त्यामुळे मग काय करणार, मला थोडंसं जास्त टाकावं लागतं। आता हिला मी घोटून घेणार आहे। घोटून घेणे म्हणजे काय मी तुम्हाला दाखवते पुढे। आता हिला जास्त मी घोटून घेणार नाही आहे। घोटून घेणे म्हणजे रगडणे, रगडा टाईप ह्याची भाजीची स्मूदी बनवणे।
आता इथे कढईमध्ये मी काय जे आपलं शिजलेलं भाजीचं सर्व जे काही मिश्रण होतं कुकरमधील मिश्रण ते मी या कढईमध्ये काढून घेतले। आता याला स्मॅश करायचं आपल्याला, म्हणजे स्मॅश म्हणजे गरगटून घ्यायचं आहे। आता मी तांब्याच्या ऐवजी मी ग्लास वापरते इथे। पहिले तर मी पळीनेच ट्राय करायला घेतलं की बारीक होईल की नाही म्हणून, पण यामध्ये काय झालं माहिती आहे का, पाणी जास्त झाल्यामुळे जास्त पातळपणा आला भाजीच्या टेक्स्चरला। तर असो, मी इथे आता ग्लास घेते आणि ग्लासनी ह्याला भाजी जी आहे ती छान रगडून घेते। तर बघा, तुमच्याकडे तांब्या असेल तर तुम्ही तांब्याने पण रगडू शकता, तुम्हाला ज्याची सवय आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता काय जण मिक्सरला पण ग्राइंड करतात, पण तुम्ही चुकून हे मिक्सरला ग्राइंड करू नका, त्याने सर्व भाजीची चव निघून जाते। त्यामुळे आपलं हाताने किंवा जे तांब्याने गरगडतात ना, तुम्ही यूट्यूब व्हिडिओवरती बघा, अशा प्रकारेच करतात ते पण स्मूदी जे काही गरगटा भाजी असतात तशी। आज मी ही चुक्याची गरगटा भाजी बनवते। तर इथे मी जेवढं ग्लासनी शक्य आहे तेवढं मी गरगटून घेतले भाजीला। माझ्या कुकरमध्ये तर चण्याची डाळ पूर्णपणे एकदम मऊसूत शिजली होती, त्यामुळे जास्त काही रगडण्याची मला गरज लागली नाही। बघा, इतपत मी रगडून घेते भाजीला। तुम्ही या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे मुगाची डाळ, तुरीची डाळ वापरू शकता, जिथे मी चण्याची डाळ वापरलेली आहे। तर इथे आता आपण सर्व काही स्मॅश करून घेतली, भाजी पूर्ण अशी स्मूदी बनवून घेतलेली आहे। तोपर्यंत मी लसूण सोलून घेते। जास्त काही नाही, ही सोपीच भाजी आहे, तुम्हाला माहितीच असेल, मी असंच रेसिपी शेअर करते आपला डेली व्लॉग असल्यामुळे। तर या भाजीसाठी काय आपण लसूण मिरची एवढं वाटून घेतो। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही अद्रक देखील टाकू शकता, आलं म्हणजेच, त्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकू शकता। तर इथे मी काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे, 5 ते 6 कुड्या घेतलेल्या आहेत मी मोठ्या जराशा। त्यानंतर 5 ते 7 मिरच्या घेतल्या आहेत बघा इथे, पण अजून एखादी मिरची म्हटलं जास्त असावी, थोडंसं स्पायसी तिखट आम्हाला आवडतं, जास्त पण असं गुळमाट किंवा गोड असं भाज्या आवडत नाहीत। तर इथे मी लसूण, खोबरं, लसूण, त्यानंतर शेंगदाणे भाजलेले जे होते आपण ते, आणि मिरची असं सर्व काही वाटण मी मिक्सरला ग्राइंड करून घेतले। बघा, अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये वाटल्यानंतर असं मिश्रण तयार होतं। तर तुम्ही शेंगदाणे जर आधीच वाटून ठेवलेले असतील तर फक्त मिरची आणि लसूण जे आहे त्याची पेस्ट करू शकता। गॅसवरती आता मी कढई ठेवून घेते। आता खूप म्हणजे एक व्हिडिओ टाकला होता मी, जो की शॉर्ट व्हिडिओ होता, जो की आपलं दोडक्याची भाजी असते ना त्याबद्दल होता बघा। तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। तर त्यामध्ये खूप ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही जी आपली ही कढई वापरता ॲल्युमिनियमची, ती न वापरता स्टीलची कढई वापरा। तर मी हो लवकरच घेईल, दिवाळी किंवा त्याच्या नेक्स्ट महिन्यामध्ये। तोपर्यंत जर माझ्याकडे आहे कढई सध्या तात्पुरती, म्हणून मी वापरते स्टीलची कढई। मी नक्की घेईल, जेव्हा घेईल तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांना दाखवेलच। तर कढई ठेवून घेतली, इथे त्यामध्ये तेल टाकून घेतलं, तुम्हाला हवं त्याप्रमाणे टाका बरं का। मी इथे 1.5 ते पावणे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, वाटण केलेलं जे आपलं तयार वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे, शेंगदाणे, त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर, लसूण आणि आपली मिरची। तर हे वाटण जे आहे ते मी टाकून घेतलेलं आहे। आता छान परतून घेते आणि यामध्ये आपल्याला ओतायची आपली जी भाजी स्मॅश केलेली होती तिची स्मूदी ओतायची आहे, म्हणजे गाळून आपण जे फेटून घेतलेली होती ना भाजी, चण्याची डाळ आणि भाजी, ती टाकायची आपल्याला यामध्ये। आणि त्यानंतर मी मीठ टाकणार आहे, बाकी मी यामध्ये कशाचाही वापर केलेला नाही आहे। तर तुम्हाला होपफुली ही भाजी कशी बनवायची समजलं असेल, जशी आपण पालक बनवतो त्याचप्रमाणे ही चुक्याची भाजी बनवली जाते। यामध्ये खरंच खूप असे कॅल्शियम असतात, मिनरल्स असतात। भाज्या खाल्लेल्या, हिरव्या पालेभाज्या खाल्लेल्या कधीही चांगल्या असतात। आठवड्यातून 2 ते 3 भाज्या ह्या हिरव्या पालेभाज्याच्या खाल्ल्या पाहिजे। त्यामुळे मी असं संध्याकाळच्या वेळेस जे पातळ अशी गरगटा भाजी आहे त्याच्यासाठी पालक, चुका, त्यानंतर आपल्याकडे खूप साऱ्या भाज्या येतात, चवळी वगैरे अशा भाज्या असतात सुक्या भाज्या करण्याच्या, त्या पण मी खूप साऱ्या आणते, म्हणजेच एक आठवड्याला प्रत्येक भाजी झालीच पाहिजे। तर इथे मस्त असं भाजी तयार झालेली आहे बघा। यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यातील पाणी टाकलं आहे, मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं, ते मस्त मिक्स केलं आणि ते आपल्या या भाजीमध्ये टाकलेलं आहे। खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की नक्की एकदा ट्राय करा, मस्त लागते। तर तुम्हाला आजचा आपला हा व्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही आपला व्हिडिओ इथपर्यंत जर बघितलाच आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि
कमेंट्स करा छान छान, काय काय वाटलं तुम्हाला या व्हिडिओद्वारे, काय माझं चुकत असेल ते पण मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।